असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपूर्ण जनतेनं रयतेनं अनुभवला होता। खरं तर रोहित पवार दरवर्षी येतात। मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी रायगडावरती येऊन रायगडच्या भूमीचं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलेलं होतं। आज सुद्धा रोहित पवार हे राज्याभिषेक सोहळ्यासाठी आले आहेत। काय भावना ठेवून आलाय? नेहमी इथे मी येतच असतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श ज्या किल्ल्याला ज्या ठिकाणी झाला तिथे येऊन नतमस्तक व्हायला फार वेगळी प्रेरणा ही मिळत असते आणि दरवर्षी या दिवशी तर येतोच, पण त्याच्याचबरोबर मध्ये आधी जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही येत असतो। आज माझ्याबरोबर प्रवीण दादा आहेत, देशमुख साहेब आहेत, सांगोल्याचे सर्व मित्रपरिवार आहे आणि इथे येऊन एक ऊर्जा घेण्यासाठी। आणि तुम्ही जर बघितलं तर लाखो लोक इथे येतात, चालत येतात, तिथं जाऊन फक्त नतमस्तक होतात आणि लगेच खाली येतात। हीच तर ऊर्जा आणि हीच तर ताकद आहे। आणि स्वराज्य कसं असेल? हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। याचा विचार आज सुद्धा आपण करतो आणि राजकारणात आल्यानंतर स्वराज्य जसं असेल तसं राजकारण आणि तसंच सत्ता असावी असं माझ्यासारख्याला तरी वाटतं। स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं होतं, सुराज्य व्हावं असं अनेकांची इच्छा होती। मला सध्याचं राजकारण बघता काय वाटतं? अतिशय खालच्या लेवलला राजकारण गेलेलं आहे। याच्यामध्ये सगळ्यांना स्वार्थ पडलेला आहे, लोकांचं कुठेही काही पडलेलं नाही। तुम्ही ही सत्ता घ्या नाही तर ती सत्ता घ्या। अनेक नेते फक्त स्वतःचा विचार करतात का काय असं वाटतं, पण शेवटी स्वराज्य म्हणजे सामान्य लोकांचं राज्य आणण्यासाठी आता अनेक मोठे नेते जसं साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेसचे नेते आता प्रयत्न तिथं करत आहेत, आम्ही आहोत। आमचं एकच मत आहे की सत्ता येणारच आहे, पण ती आल्यानंतर पूर्वीची जी राजकारणाची स्टाईल आहे आता ती बदलली पाहिजे। तयारी सुरू केलाय ऑलरेडी? नाही, 100% कॉन्फिडन्स म्हणजे लोकांकडनंच आता मॅन्डेट येईल असं दिसतंय, कारण लोकांनाच बदल पाहिजे। भाजप राजकारणाला खालच्या लेवलला घेऊन चाललेलं आहे आणि जे धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात ज्याच्यामुळे सामान्य लोकांना फायदा होतो ते भाजपला गेल्या 2014 पासून घेतलेले नाहीत आणि महाराष्ट्राचा विचार करायच्या ऐवजी गुजरातचा जास्त विचार केला गेला। स्थानिक जर गोष्टीचा विचार केला तर सध्याच निवडणुका झालेल्या आहेत। या ठिकाणी तुमच्यातून बाहेर पडलेले सुनील तटकरे मोठ्या संख्येनं जे आहेत ते विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। कशा पद्धतीने बघता रायगडचा संपूर्ण विकास किंवा काय? नाही, इथं जे आपले गीते साहेब होते कुठेतरी एकतर लोकात जनमत त्यांचं चांगलं होतं। उद्धव ठाकरे साहेबांचं जनमत तर सगळीकडे चांगलंच आहे। त्याचे उमेदवार कमी पडलेत असं कुठेतरी म्हणावं लागेल आणि पलीकडच्या बाजूली सत्तेचा पैशाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि ते काही प्रमाणात छोटे नेते फोडण्यात वगैरे त्याच्यात यशस्वी झाले। आता वरच्या लेवलला एवढे मोठे नेते ते फोडू शकतात, तर खालच्या लेवलचे नेते फोडायला किती वेळ लागतो? त्यामुळे संपर्क लोकांचा हा कुठेतरी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा कमी पडला आणि सर्व मित्रपक्षाला एकत्रित करायला कुठेतरी कमी पडले असं म्हणावं लागेल। राजकारण कोणी करत नाही, म्हणजे लोकांना एकत्रित घेऊन विकासाचं राजकारण तिथं करत नाहीत। त्याच्यात जातीय राजकारण मोठ्या प्रमाणात काही लोक आणि खास करून भाजपचे लोक त्याच्यामध्ये धर्मवाद करणं, जातीमध्ये धर्मामध्ये वाद निर्माण करून त्याच्यावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न हा भाजपचे अनेक नेते तिथे करतात आणि ते कधीही सामान्य आणि गरीब लोकांना पोषक नसतं। इलेक्शनच्या वेळेस पण इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही कशाला राजकारण करताय? आता विकास निधी देत असताना सुद्धा भाजपले जे भाजपच्या विरोधातले सगळे आमदार 1 रुपया नाही दिला। आता तिथं माणसं राहत नाहीत का? तिथं त्यांना थोडंफार मतदान मिळालं नव्हतं का? मग तुम्ही एवढ्या लेवलला जर राजकारण तिथं करणार असाल आणि कारण नसताना सुद्धा तुम्ही लोकांना जेलमध्ये जर टाकत असणार, सत्ता बदलल्यानंतर आम्ही पण त्या बाबतीत कुठे शांत बसणार नाही। पण विषय एवढाच, त्यांच्यात आणि आमच्यात फरक एकच की आम्ही समाजकारणाला जास्त महत्त्व तिथं देऊ। छत्रपती शिवाजी महाराजांकडे इच्छा व्यक्त केलात, कसा असावा महाराष्ट्र? काय इच्छा व्यक्त करा? जर छत्रपतींना तुम्ही इच्छा व्यक्त करत असाल तर कसा असावा महाराष्ट्र? नाही, आता छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व थोर व्यक्ती जे होऊन गेले, शिवशाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुढे जाऊन इच्छा कधीच व्यक्त करायची नसते, फक्त आशीर्वाद द्या आणि तुम्ही जो संघर्ष केला त्यातला 1% संघर्ष करण्याची हिंमत आमच्यात द्या आणि 1% सुद्धा जर हिंमत ती मिळाली तर खूप मोठं परिवर्तन आजच्या काळामध्ये आपण करू शकतो। कारण का बहुतांश काम
या सर्व थोर व्यक्तींनी आधीच केलेलं आहे. फक्त आता कशाची जरूरत आहे की त्यांनी केलेलं काम हे फक्त लोकांना आठवण करून समता एकता हे मनामध्ये ठेवून विकासाचं काम तिथं आपल्याला करायचं आहे. आशीर्वाद फक्त मिळावा, प्रेरणा मिळावी आणि ऊर्जा मिळावी एवढीच इच्छा तिथं आम्ही व्यक्त करत असतो. धन्यवाद. तुम्हाला शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि महाराष्ट्राला नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन तर 1% जरी काम झालं तर अख्खा जी प्रेरणा आहे ती घेऊन महाराष्ट्र किंवा विकासाच्या वाटेवरती स्वतः जाल, महाराष्ट्र न्याल, असं एकंदरीत जी प्रतिक्रिया आहे ती रोहित पवार यांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते. थोडे हरीश नेगीसोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.